माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी रश्मी शुक्ला यांना पदमुक्त करण्यात आलेलं होतं। काँग्रेसने खरं तर या संदर्भातली तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती आणि त्यानंतर रश्मी शुक्ला यांना पदमुक्त केलं होतं। मात्र कालच विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती आलेला आहे आणि भाजपला आणि पर्यायानं महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे। सध्या रश्मी शुक्ला या फडणवीसांच्या भेटीला गेल्याची दृश्य आपण बघतोय। अभिषेक मुठाळ आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती घेऊयात। अभिषेक, एकूणच जर का यामध्ये पाहायचं तर आचारसंहितेच्या काळामध्ये रश्मी शुक्ला यांना पदमुक्त करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या जागी दुसरे पोलीस महासंचालक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेले होते। आता जर का पाहायचं तर एकूणच बलाढ्य असं यश हे महायुतीला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच सध्या ज्या माजी पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। एकूणच देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते आता 14व्या विधानसभेमध्ये आणि त्यामुळे त्यांची भेट जी आहे ती आता ते घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे येत्या जे नवं सरकार असणार आहे त्यामध्ये पुन्हा एकदा ज्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत त्यांची पुन्हा महासंचालकपदी वर्णी लागणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी अभिषेक, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।